झी 24 तास एक पाऊल पुढे। तर इकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। राजापूरच्या अर्जुना नदीला पूर आला असल्याने संपूर्ण बाजारपेठ ही पाण्याखाली गेलेली आहे आणि बाजारपेठेत सुमारे 5 फूट इतकं पाणी साचले। शहरातल्या रस्त्यांवर सुद्धा पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। तसंच रस्त्यावर उभी करण्यात आलेली 3 वाहनं यामध्ये वाहूनही गेली आहेत। मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला असून दूरध्वनी यंत्रणाही कोलमडली आहे। अर्जुना नदीबरोबरच खेडमधल्या जगबुडी नदीला सुद्धा पूर आल्यामुळे 14 गावांचा खेडशी संपर्क तुटलेला आहे। जिल्ह्यातल्या सर्वच मोठ्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। राजापुरातल्या पूरस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदेश सावंत यांनी। राजापूरमध्ये मध्यरात्रीपासून जो मुसळधार पाऊस कोसळतोय, या पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय। अर्जुना नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। या ठिकाणची लोक जी आहेत राजापूरची, या पुरातूनच मार्ग काढताना आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणी एक माणूस जो आपल्याला दिसतो, आपल्या 2 लहान मुलांना खांद्यावरून घेऊन जाताना दिसतो। यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की पुराचं पाणी किती मोठ्या प्रमाणात शहरामध्ये घुसतंय। हळूहळू पावसाचा जोरही वाढत चाललेला आहे। काल मध्यरात्रीपासूनची हीच परिस्थिती आत्ताही कायम आहे। एकूणच जर आपण बघितलं तर राजापूरमधली जी बाजारपेठ आहे, ही बाजारपेठ सुद्धा आपल्याला पूर्णपणे पाण्याखाली गेलेली दिसते आणि पावसाचा जोर हळूहळू वाढत असल्याने यापुढे सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता किंवा यापेक्षाही अधिक पुराची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोहितेसह संदेश सावंत, राजापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।